नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत भरलेली वांगी, पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ढाबा स्टाईल भरली वांगी। तर ही भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला कोणताही वाटण बनवायचं नाहीये, तर सुक्या मसाल्यामध्येच आपण ही भरलेली वांगी बनवणार आहे। अगदी साधी सोप्या पद्धतीने आपल्याला ही वांगी बनवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहू। आता हे बघा किती मस्त कवळी कवळी वांगी बाजारामध्ये आपल्याला मिळतात। तर वांगी बघून घ्यायची, कुठेही होल पाहिजे नाहीये। जर होल असेल तर समजायचं की यामध्ये कीड असू शकते। तर आता आपण ही खूप मोठी आहे ना, तर आपण इथून एवढी कट करून टाकायची आणि अशा पद्धतीने हे सुद्धा कट करायचं। हे बघा, हे बघा। आणि आता आपण ह्याला सुरीने कट करायचं। पूर्ण कट करायचं नाहीये, थोडंसं ठेवायचंय। वांगी घेताना व्यवस्थित बघून घ्यायची, म्हणजे ती आतून कीड वगैरे नाहीये ना, तर अशी बघा कट करायची आणि व्यवस्थित अशी बघून घ्यायची। आणि पाण्यामध्ये आपल्याला ती ठेवायची आहे, म्हणजे ती काळी पडणार नाही। तर मी इथे फक्त पाव किलो वांगी घेतली आहेत आणि पाव किलो वांग्याची मस्त रस्सेदार अशी भरली वांगी बनव। आता ही सगळी वांगी मी कट करून अशी पाण्यामध्ये ठेवलेली आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपली जी वांगी आहेत ती काळी पडत नाही। आपण इथे गॅस म्हणजे पॅन तापवून घेतलाय आणि कोरडंच आपल्याला बेसन पीठ 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे मी। तर बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचंय। गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचंय। खरपूस छान असा सुगंध यायला पाहिजे। थोडासा बेसनाचा सुगंध यायला लागला का मग आपण गॅस बंद करून हे बाकीचे मसाले जे आहेत ते घालायचे। बेसन अशासाठी घालायचं आहे की आपल्या जो मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत त्या मसाल्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि आपला मसाला हे बघा मस्त असा सुगंध यायला सुरुवात झाली पाहिजे। आणि बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, कच्चं राहता कामा नये, म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान असा खमंग तयार होईल। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एक एक मसाले घालून घ्यायचे आहेत। आपला जो पॅन आहे तो गरमच आहे, त्या गरम पॅनवरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। धणे पावडर घेतलेली आहे मी 3 चमचे, नंतर हळद घेतलेली आहे 1 चमचा, नंतर मी इथे भाजून जाडसर बारीक करून घेतलेलं जिरं आहे, गरम मसाला, नंतर इथे बडीशेपची पावडर आहे, ती सुद्धा जाडसर मी बडीशेप मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेली आहे। नंतर हिंग घेतले छोटा चमचा, एक छोटा चमचा असतो ना तेवढं घेतलेलं आहे। नंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा। नंतर आपल्याला इथे आता 1 चमचा आपण इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि नंतर 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा आपलं जे घरगुती तिखट असतं ते तिखट घातलेलं आहे। घरगुती मसाला आपला जो तुम्ही घरी वापरत असाल। आता आपला हा जो भरवा मसाला आहे, वांग्यामध्ये भरायचा जो मसाला आहे, हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या मसाल्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारची भरलेली भाजी बनवू शकता, भरली भेंडी बनवू शकता, शिमला मिरची बनवू शकता, तुम्हाला हवं असेल ती भाजी तुम्ही इथे भरून बनवू शकता। आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपण इथे, आपल्याला ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे, त्यामुळे मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला। तर हा मसाला तुम्ही
एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये 1-2 ते 3 महिने टिकवू शकता आणि त्यापासून अनेक प्रकारच्या भरलेल्या भाज्या तुम्ही बनवू शकता. चमचे तेल घातले आणि मिक्स करून घ्यायचं असं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशा अनेक प्रकारच्या भाज्या आणि बऱ्याच पदार्थ मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की बघा. थोडीशी मी कोथिंबीर घालते इथे. असा जर मसाला तुम्ही बनवून ठेवला ना, एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा मसाला जो आहे, हा मसाला तुम्ही 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवला तर तो 2-3 महिने खराब होत नाही. तर आता आपला हा मसाला तयार आहे. तर थोडीशी आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये 1-अर्धा चमचा घालून घेतली आहे. आणि आता आपण हा जो मसाला आहे हा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर आपली वांगी जी पाण्यात ठेवलेली आहे ती काढून थोडीशी निथळवून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं आणि मग थोडा थोडा मस्त असा मसाला गच्च असा आपल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा. तर मी आता या प्रत्येक वांग्यामध्ये आपला हा मसाला चांगला गच्च भरून घेते. आणि वांग्यातला मसाला हा छान गच्च भरायचा, म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक घास खातो तेव्हा हा मसाला आपल्या तोंडात आला पाहिजे, इतका छान घट्ट आणि गच्च असा हा मसाला भरायचा. तुम्हाला दिसतच असेल की मी कशा पद्धतीने हा मसाला भरून घेते ते. हे बघा. तर आता आपण सगळ्या वांगी असा मसाला भरून घेऊ सगळ्या वांग्यांमध्ये. हे पाण्यातनं निथळवून घ्यायचं आणि नंतर आपण थोडा थोडा मसाला घेऊन गच्च दाबून दाबून आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की वांगी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी ढाब्यावर जशी खातो आपण वांग्याची भाजी त्याच पद्धतीची ही वांग्याची भाजी होते. अगदी सुंदर लागते. तुम्ही ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. अगदी भाताबरोबर सुद्धा ही वांग्याची भाजी खूप सुंदर लागते. अशाच पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेते. आता मी सगळी वांगी गच्च आणि व्यवस्थित अशी दाबून भरपूर मसाला भरून ही बनवून घेतलेली आहे. ही बघा. आता मी व्यवस्थित ठेवते बाजूला. ही बघा. तुम्हाला दिसतच असेल की किती गच्च मसाला मी ह्यामध्ये भरलेला आहे. तर 1/2 किलो वांग्यांसाठी हा मसाला भरपूर होतो, व्यवस्थित असा इनफ होतो. आता 2 चमचे तेल मी ज्या पॅनमध्ये मसाला भाजला त्याच पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. आणि तेल चांगलं तापलं तर त्यावर आपण एक एक करून हे वांग सोडायचं आहे. आपण एक एक वांग आपण यावर ठेवायचं आहे त्या पद्धतीने. आणि आता आपण असंच याच पद्धतीने कोरडंच आपण हे वांग 70% शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे एक एक वांग सेट करते, इथे पॅन मध्ये ठेवते. आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण अगदी गॅस बंद करायचा आहे. आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे वांग झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. पण आपल्याला आता जर परतवायचं असेल तर त्याला हात न लावता अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं वांग आणि झाकण ठेवायचं. आणि 5 ते 7 मिनिटं आपण हे वांग शिजवून घ्यायचंय. हे बघा. अशा पद्धतीने मी हे टॉस करून घेते. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवायचंय. गॅस अगदी मंद केलेला आहे. आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण हे वांग शिजवून घेऊया. आणि एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे वांग 5 मिनिटांमध्ये आपलं वांग अर्ध शिजतं. नंतर पुन्हा एकदा आपण हा जो मसाला आहे वांग आहे हे टॉस करून घ्यायचं 5 मिनिटांनी. आणि नंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनिटं वांग शिजवून घ्यायचंय. पुन्हा एकदा झाकण ठेवून वांगे शिजवून घ्यायचे. इथे दही घेतलेलं आहे, खूप जास्त नाही. हे बघा 2 ते 3 चमचे दही घेतलंय फक्त. आणि हे ताजं दही आहे, आंबट दही घ्यायचं नाहीये कारण आपण टॅमॅटो पण घालणार आहोत. आणि जो मसाला आपला राहिलेला मसाला आहे
तो मसाला आता आपण इथे सगळा पूर्ण टाकून घेऊया आणि यात आपण आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट पण घालतोय, हे बघा 1 चमचा. आणि आता आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे असं, हे बघा मस्त फेटून घ्यायचं. छान रंग तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर आलाय. आपल्या मसाल्यामध्येच हळद तिखट सगळं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला तिखट वगैरे हळद घालण्याची गरज नाहीये. सगळंच आपल्या मसाल्यामध्ये असल्यामुळे आपण हा मसालाच त्यात घालून घेतलाय. हे बघा तर आपलं वांग जे आहे ते बऱ्यापैकी शिजलंय. आता आपण ही वांगी दुसरी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि त्या ग्रेव्ही मध्ये आपल्याला हे सोडायचे. तर आधी आपण ही वांगी जी झाली आहे ती काढून घेऊया आणि त्यात दुसरी ग्रेव्ही बनवायची आपल्याला पॅन मध्ये. कढीपत्ता घातलाय मी. कढीपत्ता चांगला तडतडला का हा बारीक केलेला कांदा जो आहे मस्त अगदी फाईन आपण कांदा चिरून घेतलाय, हे बघा अगदी मस्त. आणि हा आपण इथे परतून घ्यायचा. आता आपण ह्या टोमॅटो घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालते मी. आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलंय. आता हे ग्रेव्हीसाठी आपल्याला मीठ घालायचंय. मीठ घातल्याने आपल्या कांदा टोमॅटोला छान पाणी सुद्धा सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपला कांदा टोमॅटो छान शिजेल. आता आपण यामध्ये 1/2 वाटी पाणी घालणार आहोत. 1/2 वाटी पाणी घालून आपल्याला हा कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आता आपण ह्यामध्ये जी दह्याची ग्रेव्ही बनवली आहे ती घातल्यावर नंतर आपली दही सुद्धा फाटणार नाही पाणी घातलेलं असल्यामुळे. तर आपण आता इथे पाणी घातलेलं आहे आणि आपण हा जो दह्याचा मसाला आहे हा दह्याचा मसाला आपण इथे घालून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण यामध्ये एक एक करून जी आपण वांगी मगाशी शॅलो फ्राय करून घेतली होती ती वांगी एक एक करून आपण यावर सोडणार आहोत. तर आधी मसाला चांगला आपण परतून घ्यायचा आहे. जर हवं असेल ग्रेव्ही थोडी कमी वाटत असेल तर थोडं पाणी अजून घालू शकतो. थोडंसं झाकण ठेवून सुंदर मसाला अजून चांगला शिजवून घेतलेला आहे. हे बघा त्याला छान अशी तर्री आलेली आहे. आता आपण यावर वांगी एक एक सोडायची आहे. तर आपण एक एक करून इथे वांग सोडूया. तर वांग्यातला मसाला अजिबात बाहेर येणार नाही. अगदी मस्त अशी ही वांगी तयार होतात. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर एक एक वांग सोडायचं आहे अगदी अलगद हाताने, म्हणजे आपला मसाला वांग्यातनं बाहेर पडणार नाही. आणि वांगी आपण मग गॅस मंद करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची. तर मी वांग्याला टच न करता त्यावर अशा पद्धतीने ग्रेव्ही टाकते आणि टॉस करून घेते आणि मग नंतर आपण झाकण ठेवून 5-7 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. आणि मग तयार आहे आपली भरली वांगी. तर ही भरली वांगी तुम्हाला नक्कीच आवडतील. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही बघा आपली वांगी तयार झालेली आहेत खाण्यासाठी. आता मी ही बाउलमध्ये काढून घेणार आहे एक एक वांग. ही वांग्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा आवडीने खाऊ शकता.
तर आता ही एकदा मी उलट करून घेते, उलटपलट, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे. आणि आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल भरली वांगी. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. बघा किती मस्त असा रंग आलाय, सुंदर तरी आलेली आहे. तर ही भाकरी ही आपली जी भाजी आहे ही तुम्ही गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकता. तर आता आपली भाजी तयार झाली आहे. मी बाउलमध्ये काढून घेते. हे पहा, एक एक वांग आपण अशा पद्धतीने काढून घेतोय. मसाला अगदी वांग्यामध्ये तसाच आहे, अजिबात बाहेर निघालेला नाहीये. अगदी मस्त रसरशीत अशी ही भरल्या वांग्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर कशी वाटली तुम्हाला ही ढाबा स्टाईल भरली वांगी? मस्त झाली आहे ना, अगदी चमचमीत. बघा किती मस्त झाली आहे ती, रंग किती सुंदर आलाय आणि अगदी ढाब्यावर बनवतात तशीच ही आपण बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.